रायगडवर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय सध्या चर्चेत आला आहे। त्यामागचं कारण आहे ऐतिहासिक सत्यता आणि लोकभावनांचा संघर्ष। ही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी रायगड किल्ल्यावर आहे आणि ती वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचं मानलं जातं। पण या समाधी मागचा इतिहास आणि तिचं अस्तित्व खरंच ऐतिहासिक आहे की काल्पनिक यावरून बराच वाद आहे। नमस्कार मंडळी, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात डिजिटल रणसिंग। आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी इतिहास आणि भावनांचं अनोखं मिश्रण आहे। ही गोष्ट आहे रायगड किल्ल्यावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीची। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निष्ठावंत कुत्रा होता असं बोललं जातं, परंतु खरंच असं काही घडलं होतं का की ही फक्त एक लोककथा आहे? आणि सध्या या समाधीवरून वाद का सुरू आहे, चला जाणून घेऊयात ही संपूर्ण कहाणी। रायगड किल्ला म्हणजे स्वराज्याचं प्रतीक। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथेच त्यांचं निधनही झालं। त्यानंतर त्यांची समाधीही इथेच बांधण्यात आली। पण या समाधी शेजारी एक छोटीशी समाधी आहे जी वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचं सांगितलं जातं। लोककथेनुसार वाघ्या हा शिवाजी महाराजांचा अत्यंत निष्ठावंत कुत्रा होता। 1680 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि त्यांचा अंतिम संस्कार रायगडवर झाला, तेव्हा वाघ्याने आपल्या मालकाच्या चितेत उडी घेतली आणि स्वतःचं जीवन संपवलं। ही गोष्ट ऐकून कोणाच्याही मनात निष्ठेची भावना निर्माण होते, म्हणून वाघ्याला मराठ्याच्या इतिहासात निष्ठा आणि स्वामी भक्तीचं प्रतीक मानलं जातं। या कथेमुळे रायगडवर वाघ्याची समाधी उभारली गेली। आजही तिथे एक छोटा दगडी चौथरा आणि पुतळा पाहायला मिळतो। पण प्रश्न असा आहे की ही कथा खरी आहे का, आणि जर खरी असेल तर तिचे ठोस पुरावे कुठे आहेत? जेव्हा आपण इतिहासाच्या पानांमध्ये डोकावतो तेव्हा वाघ्याच्या अस्तित्वाचं कोणताही ठोस पुरावा सापडत नाही। शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या बकरी, ज्यात सभासद बकर, चिटणीस बकर किंवा इतर समकालीन दस्तऐवजांचा समावेश आहे, त्यात वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख नाही। तसंच शिवाजी महाराजांच्या अंतिम संस्काराविषयी जे काही लिहिलं गेलं त्यातही असा कोणताही कुत्रा चितेत उडी मारल्याची नोंद नाही। इतिहासकारांचं असं मत आहे की ही कथा कदाचित लोकांच्या कल्पनेतून आणि भावनेतून निर्माण झाली असेल। काही संशोधकांचं म्हणणं आहे की वाघ्याची समाधी 19व्या किंवा 20व्या शतकात उभारली गेली असावी, जेव्हा मराठा इतिहासाला रंजक स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला। खरं तर रायगडवर वाघ्याचा पुतळा आणि समाधीचं स्मारक 1936 मध्ये बांधलं गेलं। म्हणजेच ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळापासून नाही तर त्यानंतर शेकडो वर्षांनी निर्माण झालेली आहे। मग आता हा वाद का सुरू आहे? सध्या रायगडवरील वाघ्याची समाधी आणि पुतळ्याला हटवण्याची मागणी जोर धरते। या मागणीमागे छत्रपती संभाजीराजे यांच्यासह काही इतिहासप्रेमी आणि कार्यकर्त्यांचा भाग आहे। त्यांचं म्हणणं आहे की वाघ्याची कथा ऐतिहासिक नाही, ती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला बाधा आणते। त्यांच्या मते रायगडवर फक्त शिवाजी महाराजांची समाधी असावी आणि त्यांच्या महान कार्याला कोणत्याही काल्पनिक कथेची जोड देऊन कमी करू नये। 2011 मध्ये असाच एक वाद निर्माण झाला होता, जेव्हा संभाजी ब्रिगेड संघटनेने वाघ्याचा पुतळा हटवला होता। त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की ही कथा राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकातून पसरली आणि तिला कोणताही ऐतिहासिक आधार नाही। पण या कृतीमुळे अनेकाच्या भावना दुखावल्या गेल्या, कारण लोक वाघ्याला निष्ठेचं प्रतीक मानतात। त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आता वाद फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही, तर त्यात लोकांच्या भावनाही गुंतल्या आहेत। ज्याच्यासाठी वाघ्याची कथा प्रेरणादायी आहे त्यांना ही समाधी हटवणं म्हणजे आपल्या परंपरेला धक्का लावण्यासारखं वाटतं। दुसरीकडे जे लोक ऐतिहासिक सत्याला महत्त्व देतात त्यांना असं वाटतं की खोट्या कथांना थारा देऊन आपण शिवाजी महाराजांचं खरं वैभव कमी करतोय। रायगडवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी वाघ्याची समाधी एक आकर्षण आहे। कित्येक जण तिथे जातात, फोटो काढतात आणि त्या कथेची महती ऐकतात। पण आता प्रश्न असा आहे की या समाधीचं भवितव्य काय असेल? ती तिथेच राहील की ती हटवली जाईल? मित्रांनो, वाघ्याच्या समाधीची ही गोष्ट आपल्याला इतिहास आणि भावनांच्या मधल्या नाजूक रेषेवर घेऊन जाते। एकीकडे आपल्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जपायचा आहे, तर दुसरीकडे आपल्या परंपरा आणि कथाही आपल्याला प्रिय आहेत। तुम्हाला काय वाटतं, वाघ्याची समाधी तिथे राहावी की हटवावी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।